एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आमचे व्हिडिओज पाहून, ब्लॉग पाहून तुम्हाला नक्कीच मजा येत असेल अशी मी आशा करते. तर मंडळी, आजचा व्लॉग देखील खूप खास आहे, कारण आज आहे दीप अमावस्या किंवा ज्याला आपण म्हणतो गतहारी अमावस्या, गटारी अमावस्या किंवा आषाढ अमावस्या. उद्यापासून सुरू होत आहे आपला पवित्र असा मासारंभ म्हणजे श्रावणाची सुरुवात. सो श्रावणाची सुरुवात होण्याआधी शेवटचा आषाढाचा जो दिवस असतो त्यालाच आषाढ अमावस्या असं म्हणतात. आज असते अमावस्या, त्यालाच दीप अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांची देखील कणकेच्या दिव्यांनी औक्षण केले जाते. तर म्हटलं की आज मी दरवर्षी दीप अमावस्या सेलिब्रेट करते, तर म्हटलं की आजही यावर्षी मी दीप अमावस्या कशी सेलिब्रेट करत आहे हे माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावं. सो आज हा व्हिडिओ आहे दीप अमावस्येचा. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि म्हटलं की आता आपण पूजेची तयारी सुरू करूयात. जसं मी म्हटलं की दीप अमावस्या म्हणजेच आपल्या घरातील सर्व दिव्यांची आज स्वच्छता केली जाते. त्यांना घासून पुसून व्यवस्थित स्वच्छ केले जातात आणि मग त्यांची पूजा केली जाते आणि मग कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांचं औक्षण केलं जातं. सो मी जितकं वाचलं आहे आणि मला जेवढी आयडिया आहे याचं मागचं कारण असं की दिवा हे ज्ञानाचं, दिवा हे प्रकाशाचं, दिवा हे संस्कृतीचं प्रतीक असतं. त्यामुळे आजच्या दिवशी त्याची पूजा केली जाते आणि आपल्या लहान मुलांचं औक्षणही त्याच कारणामुळे केलं जातं की त्यांच्या आयुष्यात दिव्यासारखा प्रकाश यावा, त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश यावा आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहावं. यामुळे आजच्या दिवशी लहान मुलांचं देखील औक्षण केलं जातं. सो आता मी बसले आहे, तुम्ही बघू शकतात की सोनल अशी खाली का बसली आहे. तर मी आता बसले आहे सगळे दिवे काढायला. इथे देवारातनं खालतून मी सगळे दिवे काढते आहे. सो सगळे दिवे काढून त्यांना स्वच्छ घासून पुसून आपण व्यवस्थित रेडी करून मग त्यांची पूजा करणार आहोत. सो तुम्हीसुद्धा हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा की मी आज दीप अमावस्या कशी सेलिब्रेट करते आणि काय काय करते. सो स्टे ट्यून. सो जसं मी म्हणाले की दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सगळ्या दिव्यांची आपल्याला घासून पुसून स्वच्छता करावी लागते आणि मग त्यांची पूजा करायची असते. सो हे आहे माझं दिव्यांचं कलेक्शन. आता हे आपल्याला सगळे घासावे लागणार आहेत. आधी हे आहेत 2 समया. ह्या माझ्या आईने मला 2 समया दिल्या आहेत. त्या समया देखील म्हणजे घरात जेवढे दिवे असतील तेवढे सगळे काढायचे, त्यांची स्वच्छता करायची आणि मग त्यांची पूजा करायची. पण यावर्षी माझ्या कलेक्शनमध्ये आणखीन 2 दिवे ॲड झालेले आहेत. तर हे सुंदर असे दिवे जे मला गिफ्ट आले होते आमच्या वास्तुशांतीच्या पूजेला आमच्या नेबर्सकडून, जे आमचे नवीन नेबर्स आहेत त्यांच्याकडून. सो हे देखील आजच्या पूजेमध्ये ॲड होतील. ते सुद्धा आधी मी पहिलं स्वच्छ घासून घेईन. त्याच्यानंतर आणखीन एक मस्त दिवा जो मला खूप आवडला होता, माझ्या आत्याने मला सेम वास्तुशांतीच्या पूजेच्या दिवशी गिफ्ट केला होता. तो हा होता की एवढा मोठा दिवा आहे, काचेचं झाकण आहे. हा देखील आजच्या पूजेमध्ये ॲड होणार आहे. सो येस, 3 नवीन दिवे माझ्या पूजेमध्ये आज ॲड होणार आहेत. हे सगळं आता आधी पहिलं मी घासून घेणार आणि मग यांची पूजा करणार. सो चला लवकर ह्यांना सगळ्यांना स्वच्छ करून घेऊयात. सो आपली पूजेची तयारी होईपर्यंत संध्याकाळ झाली आहे, 5:30 वाजून गेले आहेत. तर म्हटलं आपण तोपर्यंत चहा ठेवूयात, म्हणजे एका साईडला आपण भांडी घासेपर्यंत चहा देखील होईल. सो पूजा करता म्हणजेच ते भांडी धुता तोपर्यंत चहा उकळून जाईल, म्हणजे चहाची पण आपली वेळ होऊन जाईल. तर मग चहा घेता येईल मस्तपैकी. सो तुम्ही ही पूजा कशी करता हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, किंवा आणखीन काय तुम्ही जर फॉलो करत असाल तर काय पद्धती फॉलो करत असाल तर मला नक्कीच कळवा कमेंट सेक्शनमध्ये. लवकर ये. हा हे नेहमीच आन्सर असतं, लवकर ये म्हटलं की बोलायचं मी काय राहायला चाललोय का. सो स्वप्नील गेला आहे बाहेर, थोडं तरी बाईकचं रिपेअरिंग काम, बाईक रिपेअरिंगला दिली होती त्यासाठी तो चालला होता. त्याला म्हटलं लवकर ये, तर म्हणे मी काय राहायला चाललोय का. माझं असं म्हणणं असतं की संध्याकाळची चहा एकत्र घ्यावी. अगं रिया,
किंवा वेळेत घ्यावी. जर मी चहा ताजी ताजी तर बनवते आहे, फ्रेश चहा, मस्त उकळता वाफळता चहा, थंड मस्त गरम गरम चहा, थोडंसं संध्याकाळ झाली आहे तर माझं असं म्हणणं असतं की लगेच घ्यावी ती, थंड होऊ नये चहा. म्हणून मी असं सगळ्यांना म्हणते की वेळेत या चहा घ्यायला. सो चहा होईल तोपर्यंत माझी भांडी देखील इथे घासून होते. सो मी आता भांडी घासून घेते फटाफट. पण मला तुम्हाला एक रिव्ह्यू द्यायचा होता. मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे किंवा मला कोणी स्पॉन्सर वगैरे करत नाही आहे. बॅक टू द ओरिजिनल वन म्हणजेच आपली पितांबरी. सो बरेच व्हिडिओज आणि बरेच इंस्टाग्राम रील पाहून मी त्या ब्रँडचं नाव नाही घेणार, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. बरेच व्हिडिओज आणि रील पाहून मी सुद्धा एका ब्रँडचं ते ब्रास आणि कॉपर क्लिनिंगचं लिक्विड मागवलं होतं. जी मज्जा पितांबरीने भांडी घासण्यात आहे, देवाची भांडी घासण्यात किंवा ही तांबे पितळेची भांडी घासण्यात जी मजा पितांबरीने घासण्यात आहे, आय नो थोडं हाताला खरखर होते आणि हात थोडेसे खराब होतात, पण त्या क्लिन्झरनेही म्हणजे जे लिक्विड आहे त्यानेही माझ्या हाताला तरी थोडी जळजळ झाली. तुम्ही जर वापरत असाल तर मला माहीत नाही, प्रत्येकाला सूट होईलच असं नाही, पण माझ्या हाताला खूप असं बोलतात ना रॅश आले किंवा एलर्जी झाल्यासारखं झालं. आणि भांडी काय एवढी स्वच्छ निघत नाहीत, निघतात पण एवढी स्वच्छ नाही जेवढी हे पावडर, पितांबरीची पावडर जी आपण आधीपासून वापरतो. म्हणजे मी तर लहानपणापासून बघितली आहे की आमच्या घरी पितांबरीची पावडरच आई वापरायची देवाची भांडी वगैरे धुवायला. सो त्या पावडरची जी मज्जा आहे ती कुठल्याच क्लिनिक जे नवीन नवीन लिक्विडला बाजारात आलेत त्यांना नाही आहे. सो तुम्ही जर विचार करत असाल घ्यायचा तर नका घेऊ. नाव तुम्हाला कळलंच असेल कारण खूप ॲड्स येतात इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, इवन झेप्टोवरती सुद्धा ॲडमध्ये येतं ते. सो हे बघा, जास्त मेहनत न करता पितांबरीने एकदम लख्ख भांडी निघतात. तुम्ही काय वापरता देवाची भांडी धुवायला किंवा तांबे पितळेची भांडी धुवायला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मग मी ते ट्राय करेन आणि मग त्याचा पण रिव्ह्यू देईन. सो जे मी यूज केलं ते मी तुम्हाला सांगितलं की अजिबात चांगलं नाही निघत आणि हाताला त्रास होतो. सो मी आता फटाफट ही भांडी धुवून घेते स्वच्छ आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कणकेचे दिवे सुद्धा बनवायचे आहेत. सो कणक्याच्या दिव्यांनी लहान मुलांचं औक्षण केलं जातं. मग तुम्ही 5 बनवू शकता, 7 बनवू शकता किंवा 11, म्हणजे 5, 7, 9, 11 असे बनवायचे आणि मग त्या दिव्यांनी औक्षण करायचं. सो आता एक एक पटापट करून घेऊ आणि मग पूजेची सुरुवात करू. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा. मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्ही अजून काय काय पद्धतीने पूजा करता, तुम्ही काय काय यूज करता आणि स्पेशली हे देवाची भांडी घासायला काय काय यूज करता ते पण मला कळवा. सो आई मी करू का मध्ये मध्ये करणारी माझी रिया आईला मदत करते. सगळी भांडी मी घासली आणि रियाने स्वच्छ पुसली. रामू काका कपड़ा कैसे डाला है तुमने? सो तिने मस्त देवाच्या फडक्याने छान अशी भांडी सगळी पुसली आणि आता तिला म्हटलं मी दिवे करेपर्यंत, कणकेचे दिवे करेपर्यंत हे सगळं स्वच्छ व्यवस्थित सुकव तू. सो तिने मला मदत केली. आईला मुली असल्याचा हा फायदा असतो. मध्ये मध्ये करतात, कधी कधी मला इरिटेट होतं, कधी कधी मध्ये मध्ये करते है ना रिया. पण मग असं सांगितलं की काम पण करते है ना. मस्त इधर फडका लगा के मस्त काम किया तुमने. सो चल आता मी फटाफट कणकेचे दिवे बनवते. सो मी आता इथे हे पीठ मळून घेते. पीठ थोडं घट्टसरच करायचं म्हणजे कसं आपल्याला लगेच दिवे बनवायचे. झालं झालं सगळं सेट ना. जाते सुकेपर्यंत मी हे बनवेपर्यंत जाऊन फ्रेश हो, मस्तपैकी छान कपडे घाल, रेडी हो, मग तुमची पूजा करणार. तिला एक्साइटमेंट ह्याच गोष्टीची आहे की तिची पूजा करणार आहे. सो तिला खूप आवडतं की आई जेव्हा म्हणजे जसं नवरात्रीत कन्यापूजन करतात किंवा दिवाळीला तिची पूजा करते ना मी, तर तिला खूप आवडतं असं की एक मिनिट आवाज येत नसेल तर तिला खूप आवडतं असं की अरे आई आपली पूजा करणार आहे, मग मी देवी आहे, मग देवीला मारायचं नसतं. तर तिला ती एक्साइटमेंट खूप असते. सो तिला मी कालच सांगितलं होतं की संध्याकाळी स्कूलवरनं आल्यावरती वगैरे आई व्यवस्थित छान मस्तपैकी पूजा करणार आहे तुमच्या दोघांची.
सो तुला संध्याकाळी रेडी व्हायचं आहे. सो ती आल्यापासून तिची ती एक्साइटमेंट चालू आहे की आई कधी करायचं कधी करायचं. तर म्हटलं थांब मी आता करते, तोपर्यंत तू फ्रेश हो. जा जा लवकर. जीन्स पॅन्ट घालू? काय घालायचं तुला? जीन्स पॅन्ट घालू का विचारते. पूजेच्या वेळेस जीन्स पॅन्ट घालतात का? काय घालू बाबा? काय घालतात? सगळे ट्रेडिशनल. दुसरे ट्रेडिशनल सिम्पल वाला ट्रेडिशनल घाल, फ्रॉक घाल सिम्पल वाला, जे अवेलेबल असेल ते घाल. सो यस, छोटंसं कणिक मळून झालं आहे. आता याचे मी दिवे करून घेते. तोपर्यंत तुम्ही पण तुमची तयारी कशी चालली आहे, कशी केली तुम्ही तयारी, हे मला नक्की सांगा. सो अशा प्रकारे मी इथे 7 दिवे बनवून घेतले आहेत कणकेचे. जस्ट आत्ताच बनवले आहेत, त्याच्यामुळे ते थोडे एकदम हे आहेत, काय म्हणतात त्याला, फ्रेश आहेत, नरम आहेत. थोड्या वेळ ठेवले तर थोडेसे कडक होतील फॅनखाली. सो अशा प्रकारे हे मी दिवे बनवून घेतले आहेत. सो अशा प्रकारे माझी तयारी झाली आहे. 7 वाजले आहेत. आता म्हटलं दिव्यांची फटाफट तयारी करून घेऊयात, कारण जेवढं मी वाचलं आणि सगळं यूट्यूबवरती रील्सवरती येत होतं की 7 ते 8च्या मध्ये पूजा करायची आहे. यावर्षी 7 ते 8च्या मधला मुहूर्त आहे, 7:15 पासूनचा. सो म्हटलं की आता दिव्यांमध्ये वाती वगैरे भरूयात आणि मग फटाफट पूजा करून घेऊयात. रिया जा लवकर तयारी कर, जा फटाफट चल. रिया माझ्या मागे पुढे काय काय करते ते बघते. सो मी जाऊन पटकन तयार झाले दिवे बनवल्यानंतर. सो हा माझा नो मेकअप लुक आहे. सिम्पल आपल्या घरच्या घरी एक साधी सिम्पल साडी नेसली मस्तपैकी आणि तयार झाले पूजेसाठी. सो आता फटाफट तयारी करून घेऊयात पूजेची. इथे सगळं असं मांडलं आहे दिव्यांचं मी. आता वाती बनवून घेते फटाफट, तोपर्यंत तुम्ही देखील पाहत राहा. सो अशा प्रकारे स्वप्नील पण आला आणि स्वप्नीलने पूजेची तयारी करायला मदत अजिबात केलेली नाही आहे आज. काय बाबा, तुला काय बोलायचं आहे? नाही, पण तो नेहमी करतो, पण आज बाहेर होतं म्हणून करता नाही आलं. बट इट्स ओके, आम्ही आता करतो आहे तयारी. येऊन डायरेक्ट दिवा लावायचं काम केलंय, सगळं रेडी करून ठेवलं. काय रिया, बरोबर ना? असू दे, पण बाबा आता माझं एक काम करणार आहे, मेन काम आता बाबाच करणार आहे. जाऊ दे रे, ते आले एक्साइटमेंटमध्ये तू आणलंस आणि त्यांनी बघितलं. कबीर इथे दाखव, व्हिडिओमध्ये दाखव, काय तुझ्या हातात दाखव कसं केलं तिने एक्साइटमेंटमध्ये. बापरे, फिरवून. सो अशा प्रकारे आपल्या पूजेची तयारी झाली आहे सगळी. फुकणं मारायचं कबीर. बस इथे. हा बस. हात जोडा, बोला. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोठी हाय. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली पीरा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. घरच्या धनाला उदंड आयुष्य लाभो. ओम शांती. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव अखंड राहू दे. शांती.
घ्यायची. ये इथे बस, मांडी घालून बसा. हात जोडा, हात जोडा, हात जोडा, हात जोडा. कोणाची पूजा करायची पहिली? विद्युतीची करायची ना. मोठा असं एकदम असं लाव. इकडे बघ, इकडे बघ कबीर, इकडे बघ. हात जोडा, नमस्कार करा. नमस्कार, नमस्कार करा. असं नमस्कार करा. नमस्कार. कबीर, ए कबीर, ये बाळा, ये त्याला जागा दे ग मागे सर. बस इथे, इथे बसा, इथे बसा, इथे बसा. इथे ये, इथे ये, इथे ये. आईच्या पुढे ये, आईच्या पुढे ये, दिदूच्या. तर ये मागे सर. बस इथे. हात जोडा, नमस्कार करा. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. थांब रिया, थांब, घाई नको करू. तू मागे उभी राहा थोडीशी. पकड, करा तो हात पकड. दिदू पकड. हा करा. जय जय बाप्पा, जय जय बाप्पा. जय जय बाप्पा, जय जय बाप्पा. जय जय बाप्पा. हा चला, पाया पडा. खाली बघून पाया पड कबीर. पाया पड, पाया पड दिदू. व्हेरी गुड. नमस्कार. नमस्कार. जा बाबाच्या पाया पड. व्हेरी गुड. आजीच्या पाया पडा. त्याला एक्साइटमेंट बघा केवढी. आधी माझी पूजा करा. उद्या वाजता मी दिले एल्डर सिस्टर. हा. सगळ्यांना सांगितलं. हे बघ कबीर, आजीकडे बघा. नमस्कार करा, नमस्कार करा. तांदूळ गोळा करतोय. ये साखर भरवा, साखर भरवा त्याला. जा, कुठे साखर? ते बघ खाऊ, ते बघ खाऊ देते आजी. ते बघ. सावकाश. मला पण बघा. मांडी घालून बस रिया नीट. माझ्याकडे बघ रिया. जा रे, आकर रिया. इकडे तिकडे. सो अशा प्रकारे आमची पूजा तर करून झाली. रिया काय करते बाळा? मग ते चपाती बनते. चपाती. तिचं म्हणणं आहे असं आहे की एवढं आई पीठ वाया घालवलं, ह्याच्यात 2-3 चपात्या बनतील. तर तिला म्हटलं की नाही बाळा, हे कणकेचे दिवेच बनवतात. तर काही ठिकाणी, जसं मला तुम्हाला सांगायचं होतं की काही ठिकाणी हे दिवे वाफवतात, काही ठिकाणी भाजतात, किंवा असंच म्हणजे असंच ठेवतात. जसे मी ठेवले आहेत, मी कच्चेच दिवे ठेवले आहेत, वाफवले नाही. कारण असं म्हणतात की वाफवलेले दिवे मग ते लहान बाळांना खायला देतात. म्हणजे तर मला माहिती आहे ही काय माझी बाळं खाणार नाहीत, म्हणून मी वाफवले नाहीत, तसेच ठेवले. मग आता हे उद्या पूजा झाल्यावरती उचलायचे. तर काही लोक काय करतात की हे दिवे वाफवून खायला देतात लहान बाळांना. म्हणजे त्याच्यात मळताना साखर, दूध थोडंसं घेतात आणि मग मळतात. आणि काही लोक ते बाहेर पाण्यात वाहून देतात. पण मी स्पेशली काय करते, मी हे मातीत ठेवते किंवा गार्डनमध्ये नेऊन ठेवते. म्हणजे जरी मुलांनी नाही खाल्लं तर किडमुंगी खातात. कोणतरी येऊन चिमणी, कावळा खातात ते छोटे. म्हणजे ते असं फेकून नाही देत, मातीत नेऊन ठेवते किंवा मग झाडाच्या कुंडीत ठेवते. किडमुंगी खातात ते दिवे. सो अशा प्रकारे आमची पूजा झाली आहे. बाबाला सांगितलं मी जरा की थोडा धूप घाल. तो धूप घालतोय जरा. हा मी दाखवते. बाबा काय करतो? कभी कैसा बाबा धूप घालतोय. आज जरा जास्त करवंट्या घालायला सांगितलं बाबाला. म्हटलं चल, ते भांडं आहे तर धुपाचं त्याच्यातच घालूयात. तुला मी बोलली ती मशीन लाव, चिमणी चालू कर. धूर बघ किती झाला. कभी कैसा आधीच लावायला बोलली, तू लावलीच नाही ना एवढ्या वेळ. जाऊ दे, ते आता त्याचा धूर बघ खूप झाला घरात. सो हा आहे आजचा माझा लुक. बाबा धूप घालेपर्यंत म्हटलं दाखवूयात. सिंपल अशी छान साडी घातली आहे मी. घरच्या घरी पूजा होती म्हणून म्हटलं साडी घालूयात. मला तर साडी घालायला खूप आवडते. कशी दिसते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाबा कशी दिसते? बाबा तर कधीच बोलत नाही, विचारावं लागतं कशी दिसते. सो ही साडी मी आमच्या सासूबाईंची नेसली. मला माझ्या साड्या कंटाळा आला नेसून नेसून की मी मग मम्मीच्या कपाटात जाते, सासूच्या कपाटात जाते आणि चेक करते कोणती साडी आहे नेसण्यासारखी. मग ही नवीनच साडी होती
ती मी नेसली. सो ही साडी माझ्या मम्मींची आहे. सगळे विचारतील कुणाची साडी आहे, कुठून घेतेस साड्या. तर मला माझ्या साड्या, जसं मी म्हटलं की माझ्या साड्या नेसून कंटाळा आला की मग मम्मी सासूबाईंच्या वॉर्डरोबमध्ये जाते आणि मग बघते कुठली नवीन साडी असेल तर मग लगेच घालून घेते. मॅचिंग ब्लाऊज तर माझा असतोच, ग्रीन ब्लाऊज तर मॅचिंग सगळ्यावरती होतोच. सो मग म्हटलं ही साडी, नवीन साडी घालूयात. कशी दिसते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो अशा प्रकारे माझी दीप अमावस्येची पूजा झालेली आहे. स्वप्नीला तर धूप घालेल. आज अमावस्या म्हटलं धूप घालूयात घरात. ॲक्च्युली दर अमावस्येला पौर्णिमेला धूप घालते मी घरात. सो त्याने वातावरण जरा छान होतं. हवेतील जीवजंतू असतात ते धुपाने मरतात. शास्त्रीय कारण हे देखील आहे धूप घालण्याच्या मागे. आणि छान वाटतं धूप घातलं की त्या धुपाचा वास, कापुराचा वास खूप छान येतो. सो तुम्हाला हा ब्लॉग आजचा कसा वाटला, तुम्ही ही दीप अमावस्येची पूजा कशी करता हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आणखीन काही सजेशन असतील तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि नेक्स्ट तुम्हाला व्लॉग कोणता बघायला आवडेल, कुकिंगचा व्लॉग बघायला आवडेल, ट्रॅव्हलिंगचा व्लॉग बघायला आवडेल, सेल्फ केअरचा व्लॉग बघायला आवडेल, की आणखीन तुम्हाला माझ्याबद्दल काय जाणून घ्यायचं आहे, काय बघायला आवडेल, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्याच्यावरती व्लॉग करायचा प्रयत्न करेन. सो टिल देन बाय, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.